लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात अखेर यश। तर रात्री 10:30च्या दरम्यान विसर्जन होणार, मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांची माहिती। पुण्यात 31 तासांनंतर गणेश विसर्जन मिरवणुका संपल्या। मानाचे सगळे गणपती विसर्जित, पोलीस बांधवांनी मिरवणुकीमध्ये धरला ठेका। लातूर जिल्ह्यामध्ये डॉल्बी विना वेळेत विसर्जन, तर जिल्ह्यामध्ये एकाही गणेश मंडळाकडून नियमांचं उल्लंघन नाही। नंदुरबार शहर पोलीस ठाण्याकडून लाडक्या बाप्पाला आता शेवटचा निरोप। पारंपरिक ढोलताशे वाजत बाप्पाला निरोप। वाशिममध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये वापरलेल्या 17 डीजेंवरती पोलिसांची कारवाई। लाखो रुपयांचा दंड वसूल। डीजेच्या प्रत्येक वाहनाला 30 ते 35 हजार रुपयांचा दंड। डेसिबलची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी नोटीस। चंद्रग्रहणामुळे शिर्डी साई मंदिरातील आरतीच्या वेळेमध्ये झालाय बदल। तर दररोज रात्री 10:30 वाजता होणारी शेजारती आज रात्री 9:15 होणार। तर आरतीनंतर साई मंदिर दर्शनासाठी बंद। खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवरती शनी शिंगणापूर या ठिकाणी ग्रहण काळात चौथऱ्यावरील दर्शन बंद। वेद काळात शनी दर्शन सुरू राहील। प्रत्यक्ष ग्रहण काळामध्ये म्हणजे रात्री 9:30 ते ग्रहण संपेपर्यंत शनी चौथऱ्यावरील दर्शन बंद। आज रात्री वर्षातील शेवटचं खग्रास चंद्रग्रहण दिसणार। हे ब्लड मून, रेड मून आणि रात्री 10 वाजेपासून ते 3 तास 28 मिनिटांपर्यंत पाहण्याची संधी। 2022 नंतर भारतात दिसणारं हे सर्वात मोठं पूर्ण चंद्रग्रहण। चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानीच्या धार्मिक विधीच्या वेळेत बदल। रात्री 9:57 पासून ते 1:30 या कालावधीमध्ये तुळजाभवानी मातेला शुभ्र श्वेत सोवळ्यामध्ये ठेवलं जाणार। ग्रहण कालावधीमध्ये देवीच्या नित्योपचार धार्मिक पूजा विधिवत बदलणार। चंद्रग्रहण असल्यानं आज दुपारी 12:30 पासून कोराडी या ठिकाणी श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिराचे दरवाजे बंद। भक्तांना दर्शनासाठी उद्या सकाळी 6 वाजता मंदिराचे दरवाजे उघडले जाणार। साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीमध्ये शिवेंद्रराजेंनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर धरला ठेका। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मिरवणुकीमध्ये केला डान्स। विसर्जन मिरवणुकीदरम्यान धाराशिवमध्ये राजकीय वातावरण तापलं। ओमराजे निंबाळकर आणि मल्हार पाटील मिरवणुकीदरम्यान आमने सामने। मल्हार पाटील यांच्याकडून नादी नको लागू माझ्या या गाण्यावर रीलही पोस्ट। सांगलीच्या शिरगावात ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरामध्ये शिल्लक राहिलेल्या वस्तूंचा लिलाव। कोथिंबीर जुडीला तब्बल 20,000 रुपये, तर मानाचा नारळ गावकऱ्यांनी 41,000 रुपयांना घेतला विकत। बीडमधील केज तालुक्यातील मुंडेवाडीमध्ये विशेष ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव मंजूर। याशिवाय अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करावी, अन्यथा उपोषण करू गावकऱ्यांचा इशारा। जळगाव मुक्ताईनगर शहरामध्ये मोकाळ जनावरांचा हैदोस। शहरातील बस स्टँड, मुख्य रस्ते, चौकामध्ये इतर ठिकाणी जनावरांचा त्रास। या जनावरांची योग्य ती सोय लावावी। नगरपंचायत मुख्य अधिकाऱ्यांचे प्रशासनाला पत्र। रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर। तर जिल्ह्यातील 9 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जाणार। हिंगोलीमधील कळमनुरीमध्ये 17 सप्टेंबर रोजी ओबीसींचा एल्गार मोर्चा। लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे ओबीसींचे बडे नेते राहणार उपस्थित। हिंगोलीमध्ये पार पडली ओबीसी बांधवांची बैठक। आगामी निवडणुकीसाठी जालना महापालिकेचा नवा प्रारूप आराखडा जाहीर। तर नव्या आराखड्यानुसार शहरातील प्रभागांची संख्या आता 16वर, नगरसेवकांची संख्या 4ने वाढणार। तर 5 सप्टेंबरपर्यंत नागरिकांना हरकती नोंदवण्याची। पुण्याच्या भोर एसटी बस आगाराला मिळाल्या नवीन 5 एसटी बसेस। भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं बसचं लोकार्पण। नवरात्र, दसरा, दिवाळी आणि छटपूजेसाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय। 21 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत एकूण 150 पूजा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय। दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून 39 जादा गाड्या चालवण्याचा निर्णय। नागपूर महामेट्रोच्या वतीने महाकार्डसाठी लागू असणाऱ्या शुल्कावरती 100% सूट देण्याचा निर्णय। केवळ 200 रुपयांचा टॉपअप करून हे कार्ड मोफत मिळणार। हे कार्ड पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। गणेश विसर्जनानंतर कोकणवासियांच्या परतीच्या प्रवासाला झाली आहे सुरुवात। कोकणातील सर्वच रेल्वे स्थानकं गर्दीनं फुलली। तर तिकीट न मिळाल्यानं अनेक प्रवाशांचा दुप्पट तिप्पट दरानं तिकीट विकत घेत परतीचा प्रवास सुरू। गणेशोत्सव पार पडल्यानंतर मत्स्य खवय्यांची मासे बाजारामध्ये मोठी गर्दी। सिंधुदुर्गमधील मच्छी बाजारामध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। माशांच्या दरातही मोठी वाढ।
नागपूरमध्ये गणपती विसर्जनानंतर सकाळपासून महापालिकेकडून स्वच्छता मोहीम सुरू. निर्माल्य गोळा करून खत बनवण्यासाठी त्याचा उपयोगही केला जाणार. कल्याण डोंबिवली पालिकेच्या वसंत व्हॅली शासकीय प्रसूतीगृहात एका दिवसांच्या बालिकेचा मृत्यू. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बालिकेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. मृत्यूची माहिती 2 तास लपवली, नातेवाईकांचा हा आरोप. कल्याणवरून माळशेज मार्गे आळेफाटा या ठिकाणी 20 ते 25 प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसचा झाला अपघात. स्टेअरिंग रोड तुटला, त्यामुळे बस झाडावर आदळली. कल्याण नगर रोडवरील मुरबाड जवळ घडली या घटना. 5 ते 6 प्रवासी किरकोळ जखमी. धुळ्यात गणपती विसर्जन करून परतणाऱ्या तरुणाचा अपघातामध्ये मृत्यू. मुंबई आग्रा महामार्गावरील कुंडाणे वाट्यावरती दुचाकीचा अपघात. लातूरमध्ये अनैतिक संबंधांमधून 45 वर्षीय व्यक्तीची हत्या. उदगीर ग्रामीण पोलिसांकडून दोघांना अटक. आरोपात एका महिलेचाही समावेश. मोद्याच्या सडक अर्जुनीमधील भदुटोला या गावाजवळ वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला. वाघाच्या हल्ल्यामध्ये 39 वर्षीय देवदास कापगते जखमी. वेळीच पळ काढल्यानं वाचला जीव. लवकरात लवकर वाघाचा बंदोबस्त करावा अशी गावकऱ्यांची मागणी. बीडमध्ये वयोवृद्ध व्यक्तीला पोलीस असल्याची बतावणी करत लुटलं. सोन्या चांदीच्या दागिन्यांसह मोबाईल घेऊन चोरटे पसार. गेवराई पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. चंद्रपूर शहराजवळ पडोली चौकामध्ये पोलिसांची मोठी कारवाई. 298 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त, तर 2 आरोपींसह एकूण 30 लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात. नागपूरमध्ये सीसीटीव्हीच्या मदतीने रिक्षा चोर पोलिसांच्या जाळ्यात डुप्लिकेट चावी बनवून रिक्षा चोरली. सुमारे 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत. घटनेचा पुढील तपासही सुरू. विरारमध्ये जुन्या इमारतीमधील रूममधील प्लास्टर कोसळलं. एकाच कुटुंबातील 3 जण किरकोळ जखमी. गणेश कोऑपरेटिव्ह सोसायटी या ठिकाणची ही घटना. पालिकेकडून इमारत खाली करण्याच्याही सूचना. नंदुरबारमधल्या तळोदा तालुक्यातील 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं या ठिकाणी झोडपलं. खर्डी नदीला पूर, त्यामुळे पाडवी गल्लीत पाणी शिरलं. पावसामुळे सातपुड्यातून वाहत येणाऱ्या नदी नाल्यांना जीवनदान. उसाव्याच्या हातनूर धरणाच्या 8 दरवाजांमधून 55,000 क्युसेकने तापी नदी पात्रामध्ये विसर्ग. तापी नदीघाटच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा झाली वाढ. गंगापूर धरणातून गोदा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी. गोदाकाठ परिसरामध्ये सुरक्षा रक्षक तैनात. मानवी साखीच्या मदतीने गिरणा नदीमध्ये वाहणाऱ्या तरुणाचे प्राण वाचले. ऋषीपांथा बहार या ठिकाणी विसर्जनासाठी आलेला तरुण गिरणा नदीमध्ये पडला. नागरिकांनी पुलावरून मानवी साखी तयार करत तरुणाला बाहेर काढलं. सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला. सोमठाणा या ठिकाणी अप्पर दुधना मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो. 20 ते 22 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. सांडव्यावरून पाणी वाहत असल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण. जळगावसह आसपासच्या परिसरामध्ये केळीचे भाव निच्चांकी पातळीवर, त्यामुळे शेतकरी हवालदिल. शेतकऱ्यांना केळी मातीमोल भावात विकण्याची वेळ, त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी. नंदुरबारमध्ये सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये मुसळधार पाऊस. नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. परखेडी नदीच्या पाणी पातळीमध्येही झाली वाढ. हिंगणघाटचे भाजपचे आमदार समीर कुणावार यांच्याकडून सोयाबीनच्या नुकसानीची पाहणी. मणगाव शिवारामध्ये सोयाबीनचे मोठे नुकसान. सोयाबीनचं नुकसान होत असल्यानं कृषी विभागाकडून मार्गदर्शनासाठी प्रयत्न सुरू. हिंगोलीमध्ये खासदार नागेशकर यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. हिंगोलीचं दुर्दैव, पालकमंत्री कुठेच फिरले नाही. झिरवाळ जिल्ह्याकडे लक्ष देत नाही. पालकमंत्री बदलून देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. आष्टीकरांचं वक्तव्य. लासलगाव या ठिकाणी कांदा व्यापारी असोसिएशनतर्फे पूरग्रस्त पंजाबसाठी 40 टन कांद्याची मदत. गुरुद्वारा गुप्तसर साहेब, मनमाड आणि पंजाबी शीख बांधवांच्या पुढाकारातून मदतीचा हात. महाराष्ट्र पंजाब राज्यांमधील सामाजिक ऐक्याचं घडलं दर्शन. जनसुरक्षा कायद्याविरोधात परभणीमध्ये इंडिया आघाडी धरणे आंदोलन करणार. 10 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर होणार निदर्शनं. आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची ही बैठक. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीच्या गव्हाणमध्ये अनोख्या पद्धतीनं निषेध. अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठाचे प्रतिकात्मक विसर्जन. परभणीच्या जिंतूरमध्ये बंजारा समाज बांधवांकडून जोरदार आंदोलन. एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याची मागणी. हैदराबाद गॅझेटमध्ये मागास उल्लेख असल्याचा बंजारा समाज बांधवांचा दावा.
माळशिरस तालुक्यातील दुष्काळी 22 गावांमधील शेतकरी रस्त्यावर उतरले। नीरा देवघर या धरणातील 3 टीएमसी पाण्यासाठी गारवाड या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन। खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको। हिंगोलीमध्ये 17 सप्टेंबर रोजी ओबीसींच्या एल्गार मोर्चाचं आयोजन। ओबीसी नेते लक्ष्मण आके यांच्या नेतृत्वात निघणार मोर्चा। कळमनुरी शहरातील महात्मा फुले पुतळ्यापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा। जळगावमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडून महिलेचं आता लैंगिक शोषण। पीडित महिलेची आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे तक्रार, तर वादग्रस्त पोलीस निरीक्षक संदीप पाटील अखेर निलंबित। पोलीस निरीक्षकाची धमकीची ऑडिओ क्लिप आमदार चव्हाणांनी ऐकवली। अमरावतीच्या तिवसामधील शिरसगाव मोजरीला 2 सौम्य भूकंपाचे धक्के। सकाळी 10:30 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले, तर गावातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण।